जेव्हा ही कार पुण्यातल्या रस्त्यांवरून फिरेल तेव्हा पुण्याचे रस्ते सुरक्षित असतील। जेव्हा ही कार वर्दळ असलेल्या चौकात असेल तेव्हा गर्दीतला कोणताही चेहरा लपून राहू शकणार नाही। जेव्हा ही कार गस्त घालत असेल तेव्हा सीसीटीव्ही बसवण्याबाबत सरकारकडे याचना करावी लागणार नाही, कारण ही आहे पहिली वहिली सीसीटीव्ही कार। या कारचे निर्माते अयूब खान पठाण यांचा दावा आहे की जगातली अशी ही पहिलीच कार आहे। काहीही म्हणा, ही कार आहे अफलातून। या कारच्या टपावर चारही दिशांना नजर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। ते एका बॅटरीवर चालतात, जी बॅटरी सोलर पॅनलने चार्ज होते आणि गाडीत ड्रायव्हर सीट समोर असलेल्या डिजिटल मिरर मध्ये तुम्हाला या प्रत्येक कॅमेऱ्यातून घेतलेली दृश्य दिसतात। सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यावरून सुरू असलेली टीका, डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येनंतर मिळालेलं अस्पष्ट सीसीटीव्ही फुटेज यामुळे व्यथित झालेल्या पठाण यांनी ही कार बनवली। डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली तेव्हापासून आमचं सर्वांचं मन दुखित होतं आणि काहीतरी सिक्युरिटीसाठी आपल्याला काय करता येईल। आणि परत बलात्कार होतात, साखळी चोर होतात, गुन्हेगारी वाढलेली भरपूर, दहशतवादी बॉम्ब लोक ठेवतात। आता ही आपली गाडी म्हणून त्या विषयी कल्पना अशी केली आपण आपल्या शेजारी कोणी पिशवीत बॉम्ब वगैरे ठेवला काय ठेवला तर ते आपल्याला अलर्ट होण्यासाठी आपण नागरिकांनीच अलर्ट होणार हो याच्या हिशोबाने आपण ते बनवले। मोठमोठ्या सभांमध्ये कार्यक्रमांमध्ये ही कार नुसती उभी करून ठेवली तरीही गर्दीवर लक्ष ठेवता येईल। गणपती विसर्जनादरम्यानही पोलिसांना या सोलर सीसीटीव्ही कारचा उपयोग करता येईल। विशेष म्हणजे सोलर पॅनल असल्यानं इंधनाचा अपव्यय होण्याचीही शक्यता नाही। टोटल आपण 8 कॅमेरे बसवलेले, 4 वरती आणि 4 त्या डिव्हाइसला। तो डिव्हाइस पण आपला मोबाईल आहे। आलाइट आपल्याच कंपनीचा आहे। तो डिव्हाइस आपण मोकळा काय ठेवला म्हणजे कुठे सभा असेल, कुठे मीटिंग असेल, कुठे चौक असेल, आपल्या अलका चौकाची चौक किंवा गणेश मंडळ असतील, त्या लोकांना सर्वांना कॅमेरे घेऊन विकत घेऊन आणि ते लावायचं परवडत नाही त्यांना। त्या लोकांना परवडत नाही। मग आपण ते कसं केलंय ते पोर्टेबल असल्यामुळे एकदा सोलार चार्ज झाले तर ते आपलं 20-25 तास बॅकअप देईल तुम्हाला। लाखो रुपये खर्चून पुणे पालिका अद्याप पुण्यातल्या चौकात सीसीटीव्ही बसवू शकलेले नाही। पुणेकरांनी अशा अजून काही कार्स रस्त्यावर आणल्या तर आश्वासन देणाऱ्या मंत्र्यांना ती चांगलीच चपराक असेल। तुर्तास पठाण यांच्या या अफलातून कामगिरीला दाद द्यायलाच हवी। मयुरेश कोंडूर, एबीपी माझा, पुणे।